नमस्कार, आज मी बनवणार आहे आलू वांगे व पोपटचे दाणे याची मिक्स रस्सा भाजी। तर भाजी बनवण्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे व त्यात टाकत आहे 2 बाउल तेल। तेल छान गरम झालेले आहे। तेल छान गरम झालेले आहे, त्यात टाकत आहे एवढ्या साईजचे 2 मीडियम कांदे आणि गॅसची फ्लेम मीडियम आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि कांदा सॉफ्ट झाला की त्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला ठेचलेले लसूण। अर्धा चमचा मी ठेचलेले लसूण टाकत आहे। 6-7 लसूण कळ्या मी घेतल्या होत्या, त्या छान ठेचून घेतल्या आणि त्या अर्धा मिनिट छान परतून घ्यायचे आहे। त्यानंतर मीडियम 2 टमाटर घ्यायचे आहे, ते सुद्धा मी कापून टाकलेले आहेत, ते सुद्धा छान असं परतून घ्यायचे आहे। टमाटर सॉफ्ट होण्यासाठी मी इथे मीठ टाकत आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम आहे। तुम्ही बघू शकता टमाटर सुद्धा छान सॉफ्ट झालेला आहे। आता त्यात टाकत आहे मी पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता, अर्धा चमचा गरम मसाला, मीठ तर मी आधीच टाकले होते। सर्व मिक्स करून घेत आहे। तिखट जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी सुद्धा टाकत आहे। सर्व साहित्य 2 मिनिटभर आपल्याला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहे। हे बघा, मी इथे 250 ग्राम वांगे घेतले होते, ते स्वच्छ धुवून मी कापून घेतलेले आहे आणि वांग्यापेक्षा अर्ध्या प्रमाणामध्ये मी आलू घेतले होते, ते छान असे शिलून स्वच्छ धुवून घेतले आणि कापून घेतले आहे। आणि आता आपल्याला आलू वांगे मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सोबतच मी हे पोपटचे दाणे शिलून घेतले होते, ते स्वच्छ धुवून घेतले आणि ते सुद्धा मी टाकत आहे। शिलल्यानंतर 50 ग्रॅम पोपटचे दाणे आहेत, सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। 2 मिनिट आपल्याला मसाल्यामध्ये भाजी छान शिजवून घ्यायची आहे आणि 2 मिनिटानंतर मी आता त्यामध्ये पाणी टाकत आहे। दोन ग्लास मी पाणी टाकून घेत आहे आणि झाकून 7 ते 8 मिनिट मी मीडियम फ्लेमवर भाजी छान शिजवून घेणार आहे। हे बघा, 7 ते 8 मिनिट झालेले आहे। भाजी छान शिजली आहे। परत मी 5 मिनिट भाजीला छान शिजवून घेणार आहे, त्यामुळे भाजीचा रस्सा खूप छान गाढा येणार। हे बघा, 5 मिनिट मी मीडियम फ्लेमवर भाजी परत शिजवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता खूप छान अशी भाजी तयार आहे। त्यात मी टाकत आहे कोथिंबीर। मस्त अशी आलू वांगे व दाण्याची भाजी तयार आहे। गरम गरम भातासोबत ही भाजी खायला खूप छान चविष्ट लागते। हे बघू शकता तुम्ही, मस्त भाजी तयार आहे।